नमस्कार, कर्नाळा आजतकच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थी क्रीडा मार्गदर्शन शिबिराचा मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता समारंभ। एका कंपनीतील भंगार चोरी प्रकरणात राजकीय नेत्याला रबाळे पोलिसांनी केली अटक। सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रबाळे येथील अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त। बेलापूर पनवेल महामार्गावर पुलाच्या कठड्यावर ट्रक चढल्याने भीषण अपघात। आणि म्हाडाचे घर देण्याचे खोटे आमिष दाखवून नागरिकांना लाखो रुपयांना फसवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक। रायगड जिल्हा परिषद क्रीडा विभाग व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते। 40 दिवस चाललेल्या या जिल्हास्तरीय क्रीडा मार्गदर्शन शिबिराची मंगळवार दिनांक 13 मार्च रोजी सांगता करण्यात आली। रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड व्हावी यासाठी 40 दिवसांच्या क्रीडाविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिराचा सांगता समारंभ नुकताच संपन्न झाला। या सांगता समारंभाला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष आमदार विवेक पाटील, सिडको तसेच नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे रबाळे येथील अनधिकृत झोपड्या व घरे जमीनदोस्त करण्यात आले। या कारवाईसाठी मोठा फौजफाटा वापरण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। सिडको तसेच नवी मुंबई महानगरपालिकेने मिळून अतिक्रमणे तोडण्याची मोहीम पुन्हा एकदा हाती घेतली आहे। या कारवाईत 100हून अधिक झोपड्या तोडण्यात आल्या। या कारवाईमुळे अनेक नागरिकांमध्ये संताप दिसत होता, परंतु अतिक्रमणाचा कोणीही विरोध केला नाही। या कारवाईत 20 पेक्षा अधिक अनधिकृत पक्की घरे तोडण्यात आली। या अतिक्रमण पथकामध्ये पोलिसांची संख्या जास्त असल्यामुळे कारवाईला कोणीही विरोध केला नाही। या अतिक्रमण पथकाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। सगळे घरानंतर हा रस्त्यासाठी जागा राखीव जागा आहे, रोडसाठीची रस्त्यासाठी आपल्याला जागा क्लिअर करायची आवश्यकता होती, त्यामुळे तो पूर्ण काम केलेलं आहे। 20 घर तोडले असतील। वरिष्ठ पोलीस अधिकारी नासिर पठाण यांनी या कारवाईत पोलिसांच्या आकडेवारीबद्दल विस्तृत माहिती दिली। आमच्यासाठी 4 PI, 8 अधिकारी, 55 कर्मचारी असा बंदोबस्त होता आणि चांगल्या सहकार्याने या ठिकाणी डेमोलिशनची कार्यवाही झालेली आहे। कोणता अनुचित प्रकार नाही, शांततेत कार्यवाही पार पडलेली आहे। यावेळी उपस्थित नागरिकांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगितले। केस चालू आहे तरी कोर्टाचा हे लोकांनी काय मानला नाही आणि त्यावर स्टे पाहिजे। स्टे आम्हाला मिळालेला नाही, पण आम्ही 67 सालापासून 68 सालापासून प्रॉपर आमची जागा आहे, 7/12 आमचा आहे। आम्ही सिडकोचे पैसे घेतले नाही, आताही घेतले नाही, अजूनही घेतले नाही। सालापासून राहते तिथं, बरोबर। मला आणि नंतर म्हणजे मिस्टर वारले, मुलगा नाहीये, अशा निराधार बाईला एकदम घरातून बाहेर काढलं आणि तिचं घर तोडलं। एवढे वर्ष मी तिथं राहते, जुना पुरा जंगल होता तिथं मी राहत होते। 84 सालापासून मी तिथं राहते, सगळे पुरावेत माझ्याजवळ। आणि मला मुलगा कोणी नसताना अशा निराधार बाईला त्यांनी घराच्या बाहेर काढलं। बेलापूर पनवेल महामार्गावर तांब्यांच्या पट्ट्या घेऊन जाणारा एक ट्रक खारघर जवळील कोपरा पुलाच्या कठड्यावर चढल्याने भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। हा ट्रक सिल्वासाहून JNPT बंदराकडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला। बेलापूर पनवेल मार्गावर एका ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रकचा चुराडा झाला। ही दुर्घटना खारघरच्या पुलावर घडली। हा ट्रक तांब्याच्या पट्ट्या घेऊन चालला होता। ड्रायव्हरचा अंदाज चुकल्याने ट्रक पुलाच्या कठड्यावर चढल्याने हा भीषण अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले। ट्रकची पुलाला धडक झाल्यानंतर पाठीमागे असलेल्या तांब्याच्या पट्ट्यांचं बंडल ट्रकच्या केबिनवर आदळले व केबिन ट्रकपासून विभक्त होऊन 4 मीटर लांब पडली होती। तसेच ट्रकमध्ये असलेल्या सर्व तांब्याच्या पट्ट्या रस्त्यावर इतस्ततः पडल्या होत्या। या दुर्घटनेत ट्रक चालक जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। हा ट्रक सिल्वासाहून JNPT बंदराकडे जात असताना हा अपघात घडला। या दुर्घटनेसंबंधी ट्रक मालकाबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली। भाग क्यों रहा, क्या बात है, क्या चोरी का माल था ये चोरी का माल है क्या, क्यों भाग रहे हो आप?
तो क्या करना है आपको? नहीं भाग क्यों रहे? चोरी का माल है क्या? चोरी दिखता है तो फिर भागते क्यों? इसलिए पूछ रहा हूँ। कंप्लेंट आप पुलिस स्टेशन जाइए, आपको मालूम पड़ेगा चोरी का क्या है। तो पेपर है इसका। तो फिर भागने वाली ऐसी क्या बात है? मुंह छिपा के क्यों भाग रहे हो यार? चोर भागते हैं, आप चोर तो हो नहीं। मैं बहुत तो भागने की आपको किस कंपनी का माल है ये? भागते क्यों आप? या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीने याबद्दल अधिक माहिती दिली। सिलवासा से आ रही थी, तो ड्राइवर ने शराब पी रखा था? नहीं सर, ड्राइवर ने शराब नहीं पिया था, कैसे दुर्घटना हो गई ये बताएं? वो बोल रहा है सर कि गाड़ी हमको दबा दिया, गाड़ी साइड में दबा दिया, डिसबैलेंस हो गया। अच्छा, तो इस दुर्घटना में कितने लोग जख्मी हुए हैं? कितने जख्मी? ड्राइवर थोड़ा सा मार लगा इसको, पैर को मार लगा, बाकी कुछ नहीं हुआ। कितने रुपए की संपत्ति होगी ये? करीब देखना पड़ेगा, तो भी 15-20 लाख रुपए। 15-20 लाख रुपए का हुआ। सिलवासा से आ रही थी और कहाँ जा रही थी भाई? जेएनपीटी जा रही थी। या दुर्घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। मागील 28 वर्षापासून प्रलंबित असलेल्या जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत जेएनपीटी प्रशासनाला जाग आणण्यासाठी शेकापने जेएनपीटीवर हल्लाबोल करण्याचा निर्धार केला आहे। 70,000 कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली त्याच दिवसापासून शेतकरी कामगार पक्षाने शेतकरी व कामगारांचे हित जोपासले आहे। या गोष्टीची अनेक उदाहरणे देता येतील। शेतकरी कामगार पक्षाने आपल्या बांधवांसाठी आंदोलनाच्या अनेक परिसीमा गाठल्या आहेत। शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा अधिकार मिळवून देण्यासाठी रक्तरंजित क्रांतीही केली आहे। 1984 ला झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे त्याचेच एक जिवंत उदाहरण आहे। भारत सरकारच्या प्रमुख संस्था सिडको तसेच जेएनपीटी यांच्या माध्यमातून पनवेल व उरण परिसरातल्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी कवडीमोल किमतीने विकत घेतल्या। परंतु या निर्णयाच्या विरोधात शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते व तत्कालीन आंदोलनाचे मार्गदर्शक दिबा पाटील यांनी उग्र आंदोलन केले। या आंदोलनात 5 शेतकरी हुतात्मे झाले। त्यानंतर घडलेल्या पोलीस कारवाईत दिबा पाटील यांच्या समेत सर्व प्रमुख नेत्यांना जेलमध्ये डांबण्यात आले। तरीही आंदोलन सुरूच राहिले। लाल बावट्याखाली तळपत असलेली मशाल आजही जहाल आहे। 1984 साली सरकारने शेतकऱ्यांना 12.5% या तत्वावर विकसित जमिनी देण्याचा निर्णय घेतला। त्याची अंमलबजावणीही करण्यात आली, परंतु फक्त 10% शेतकऱ्यांना 12.5% धोरणानुसार जमिनी मिळाल्या। उर्वरित 90% शेतकरी आजही 12.5% जमीन मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। यापैकी अनेक शेतकरी या प्रतीक्षेतच वृद्धापकाळाने काळाच्या पडद्याआड गेले। प्रत्येक वर्षी सरकारकडून आश्वासनेच दिली जात आहेत। सिडको व जेएनपीटीने शेतकऱ्यांची फक्त फसवणूकच केली आहे। अनेक वेळा शेतकऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी प्रमुख भूमिका शेतकरी कामगार पक्षाने बजावली आहे। कालांतराने अनेक वेळा सरकारकडून फसवणूक झालेले शेतकरी बांधव निराश झाले, परंतु तळपदार व लोकप्रिय आमदार विवेक पाटील यांनी या संघर्षाला विझू दिले नाही। हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही। सिडको व जेएनपीटीवर यासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार बघून सर्व राजकीय पक्ष या आंदोलनात उतरले व हे आंदोलन सर्वपक्षीय आंदोलन झाले। सरकार विरोधात 23 मार्च 2011 मध्ये छेडलेले आंदोलन चांगलेच गाजले व विधानसभेत त्याची दखल घेण्यात आली। 12.5% बद्दलचे लेखी आश्वासन सिडको तर्फे देण्यात आले। लवकरच 12.5% भूखंड शेतकऱ्यांना वितरित करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले। नामदार सुनील तटकरे यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांना आश्वासने दिली की आता शेतकऱ्यांचे दुःख संपले असून आता सुखाचे दिवस आले आहेत। यानंतर प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलली गेली नाहीत। या विरोधात आता शेका पक्ष पुन्हा एकदा 27 मार्चला जेएनपीटी विरोधात भव्य आंदोलन उभारून शेतकरी कामगार पक्षाची ताकद काय आहे ते दाखवून देणार आहे। या आंदोलनात इतर पक्षही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी शेका पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत। आपल्या सुखदुःखाची गाराणी सांगण्यासाठी भक्त मंदिरात जातात आणि आपल्या आराध्य देवताची प्रार्थना करतात। देव आणि भक्ताचं असं हे अतूट नातं आहे। भक्त जसे मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतात तसेच देवालाही वाटते की आपल्या लाडक्या भक्ताचं दर्शन घ्यावं, त्याची भेट घ्यावी, म्हणून वर्षातून एकदा पालखी सोहळ्याचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात येते। पनवेल येथे अशा प्रकारे अक्कलकोट स्वामी समर्थांची पालखी दरवर्षी येते।
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने स्वामी समर्थांच्या पादुकांची पालखी पनवेल येथे काढण्यात आली होती। भव्य सजविलेल्या रथात स्वामी समर्थांची मूर्ती विराजमान करून वाजत गाजत हा पालखी सोहळा काढण्यात आला। लाईनाळी येथे हजारो भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होत पालखीचे दर्शन घेतले। नगरसेवक प्रीतम म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील तसेच अनेक मान्यवर या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। गेली 15 वर्ष स्वामी समर्थांची पालखी अक्कलकोट येथून येत असल्याची माहिती पनवेल येथील स्वामी समर्थ मठाचे संस्थापक काका घरत यांनी दिली। मंगळवारी सकाळी नवीन पनवेल येथील मातोश्री विसपुते महिला वसतिगृहात या पालखीचे आगमन झाले। नगरसेवक गणेश कडू व दादासाहेब विसपुते यांनी या पालखीचे स्वागत केले। यावेळी नवीन पनवेल तसेच पोदी परिसरातील हजारो भाविकांनी स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले। ही आहेत या पालखी सोहळ्याची काही क्षणचित्रे। कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थी क्रीडा मार्गदर्शन शिबिराचा मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता समारंभ। एका कंपनीतील भंगार चोरी प्रकरणात राजकीय नेत्याला रबाळे पोलिसांनी केली अटक। सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रबाळे येथील अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त। बेलापूर पनवेल महामार्गावर पुलाच्या कठड्यावर ट्रक चढल्याने भीषण अपघात। आणि म्हाडाचे घर देण्याचे खोटे आमिष दाखवून नागरिकांना लाखो रुपयांना फसवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक। याच बरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता आणि पुन्हा रात्री 8:30 वाजता। तोपर्यंत नमस्कार।